रुपाली चाकणकर यांच्या तक्रारीवरून पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रुपाली ठोंबरे, अंधारे, दीपाली सय्यद, संगीता तिवारी यांच्यासह 19 जणांवर गुन्हा दाखल झालाय। खरात सोबतचे सार्वजनिक कार्यक्रमातले फोटो, व्हिडिओ वापरून आरोप करण्यात आले असा चाकणकर यांनी तक्रारीमध्ये उल्लेख केलाय। बोंदो अशोक खरात प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद गमावलेल्या रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। रुपाली चाकणकरांच्या तक्रारीवरून पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दीपाली सय्यद, संगीता तिवारी, आशा मिरगे यांच्यासह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सोशल मीडिया पदाधिकारी योगेश सावंत, मोहसिन शेख आणि महादेव बालगुडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। रुपाली चाकणकर यांनी पोलिसात काय फिर्याद दिली होती तीही पाहूया। बोंदो अशोक खरात याच्याशी रुपाली चाकणकरांची 9 वर्षापूर्वी एका सामाजिक कार्यक्रमात ओळख झाली होती। मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमानिमित्त त्या नाशिक जवळच्या ईशान्येश्वर महादेव मंदिरात जात होत्या। 18 मार्च 2026 रोजी अशोक खरातला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्याचं चाकणकरांना टीव्ही आणि प्रसार माध्यमांमधून समजलं। अशोक खरातसोबतचे सार्वजनिक कार्यक्रमातील फोटो, व्हिडिओ वापरून आपल्यावर असंबंध आरोप करण्यात आले। 19 फेसबुक, इन्स्टा आणि यूट्यूब अकाउंटवरून बदनामीकारक, अश्लील आणि धमकीवजा पोस्ट टाकल्याचं आढळलंय। यामुळे मानसिक त्रास आणि सामाजिक मानहानी झाल्याचं चाकणकरांनी तक्रारीत म्हटलंय। पीडित आहेत, कित्येक महिलांवर बलात्कार झालेत आणि ती बाई त्या माणसाला साथ देत होती। तिने गुन्हा केला, तिच्यावर गुन्हा दाखल करायच्या ऐवजी आमच्यावर गुन्हे दाखल करतायत। म्हणजे मला तर खरंच आश्चर्यच वाटतं की काय डोकं असेल। यदा कदाचित कोणी मोठ्या माणसांनी वरनं फोन केला असेल पोलिसांना की गुन्हा दाखल करा। घाबरत नाही तुमच्या या असल्या नोटंकीला। तुम्ही चित्रपट जे काढतात त्यांना धमक्या देतायत, त्यांना नोटिसा पाठवतायत, जे कार्यकर्ते आहेत त्यांना खोट्या धमक्या देऊन पोलिसांच्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल करतायत। बापाची मक्तेदारी का हो तुमच्या? बापाची आहे का?